शरद पवारांची राष्ट्रवादी 100 जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। सुप्रिया सुळेंच्या विधानानं आता चर्चांना उधाण आलंय। सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलंय, 100 जागा आम्ही लढणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। 1600 इच्छुकांचे अर्ज दाखल झाल्याची माहिती देखील आता सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलेलं आहे। सुळेंच्या विधानानं चर्चांना उधाण आलेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये तुमच्या पटपट पटपट का सीटा होत नाहीत? अहो, आम्ही 90-100 सीट लढणार। आमचं भाग्य आणि माझ्या पांडुरंगाची आणि ह्या मायबाप जनतेचा आशीर्वाद। 1600 लोकांनी फॉर्म मागितलाय। 1600 लोक। आणि तुम्हाला पवार साहेबांचा स्वभाव माहिती आहे। पवार साहेबांना ज्यांनी फॉर्म मागितला त्याचा इंटरव्ह्यू मी स्वतः घेणार। स्वतः काय बाबा तू तिकीट काय करतो असे साहेबांनी बसून 1600 लोकांना 1-on-1 भेटलेत। 1-on-1 महाविकास आघाडीमध्ये तुमच्या पटपट पटपट का सीटा होत नाहीत? अहो, आम्ही 90-100 सीट लढणार। आमचं भाग्य आणि माझ्या पांडुरंगाची आणि ह्या मायबाप जनतेचा आशीर्वाद। 1600 लोकांनी फॉर्म मागितलाय। 1600 लोक। आणि तुम्हाला पवार साहेबांचा स्वभाव माहिती आहे। पवार साहेबांना ज्यांनी फॉर्म मागितला त्याचा इंटरव्ह्यू मी स्वतः घेणार। स्वतः काय बाबा तू तिकीट काय करतो असे साहेबांनी बसून 1600 लोकांना 1-on-1 भेटलेत। 1-on-1 महाविकास आघाडीमध्ये तुमच्या पटपट पटपट का सीटा होत नाहीत? अहो, आम्ही 90-100 सीट लढणार। आमचं भाग्य आणि माझ्या पांडुरंगाची आणि ह्या मायबाप जनतेचा आशीर्वाद। 1600 लोकांनी फॉर्म मागितलाय। 1600 लोक। आणि तुम्हाला पवार साहेबांचा स्वभाव माहिती आहे। पवार साहेबांना ज्यांनी फॉर्म मागितला त्याचा इंटरव्ह्यू मी स्वतः घेणार। स्वतः काय बाबा तू तिकीट काय करतो असे साहेबांनी बसून 1600 लोकांना 1-on-1 भेटलेत। 1-on-1 शरद पवारांची राष्ट्रवादी 100 जागा लढणार। एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरू असताना सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य आता पुढे आलं आहे। 100 जागा आम्ही लढणार अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी 100 जागा लढणार। सुळेंच्या विधानानं चर्चांना उधाण आलेलं आहे। 1600 इच्छुकांचे अर्ज या ठिकाणी दाखवलेले आहेत। अजित पवार एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी सुरू असताना 100 जागा लढण्याचं वक्तव्य केलं। त्यामुळे या वक्तव्याच्या नंतर आता महाविकास आघाडीमध्ये नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये सध्या मतभेद जागा वाटपा संदर्भात सुरू असताना या संदर्भात प्रतिक्रिया सुरू आहेत। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक शीतल पवार जोडलेले आहेत। शीतलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण मागच्या आठवड्याभरापासून पाहतोय महाविकास आघाडीमध्ये सध्या तिढा सुरू आहे, बैठकांचा धडाका सुरू आहे। त्यातच अद्याप ठाकरे आणि काँग्रेसचा वाद सुरू आहे। विदर्भातल्या काही जागा आहेत। मात्र त्याच दरम्यान आता एक मोठं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। 100 जागा लढणार असं वक्तव्य केलंय। याचा नेमका काय अर्थ असू शकतो? महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये याचे नेमके काय परिणाम होतील? हे सुप्रिया सुळेंचं 100 जागांचं वक्तव्य मी ऐकलं नाहीये, पण आपल्याकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे आणि सुमारे 1600 लोकांनी तुतारीच्या चिन्हावर लढवण्याची मागणी केली असं ते आज बारामतीमध्ये म्हटलंय, की जे मी ऐकलंय। मला वाटतं की ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीनंतर आणि लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा परफॉर्मन्स राहिला आणि त्यानंतर विधानसभेला सामोरं जाताना महाविकास आघाडीतल्या 3 घटक पक्षांमध्ये पण सर्वाधिक, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये सर्वाधिक इन्कमिंग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे राहिलं। तर त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जे काही मांडलंय ती वस्तुस्थिती आहे, त्यामध्ये काही वावगं नाहीये। आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या पक्षाबद्दल लोक काय विचार करतात, इच्छुक काय विचार करतात हे मांडलंय। महाविकास आघाडी म्हणून म्हणजे त्यांनी जे काही स्टेटमेंट आहे ते मी महाविकास आघाडी म्हणून असं आपण बघायला नको, कारण महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक समन्वयाची भूमिका त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेच आतापर्यंत दाखवली असं ऑब्झर्वेशन आहे। नक्कीच। मात्र यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या प्रकारचं वक्तव्य करण्यात येत आहे हे एका प्रकारे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर दबाव टाकण्यासाठी दबाव तंत्राचं राजकारण तर नाही ना, हा देखील प्रश्न निर्माण होतोय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं असं काही दबाव तंत्रासाठी सुप्रिया सुळे बोललं असेल असं नाही, म्हणजे
त्या बारामतीमध्ये झालेल्या कार्यक्रमातलं त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मला नाही वाटत की आता सगळं क्लिअर केलेलं आहे. त्या सगळ्या समन्वयामध्ये शरद पवारांनी प्रमुख भूमिका पार पाडली. याच्यानंतर काही दबाव तंत्रासाठी त्यांनी असं वक्तव्य केलेलं असेल. आज त्या बारामती दौऱ्यावर होत्या. त्यामध्ये दौंड, बारामती, विधानसभा अशा ठिकाणचे अनेक इच्छुक त्यांना भेटायला येत होते आणि बारामतीतल्या मेळाव्यातलं त्यांचं हे वाक्य आहे. तर आत्ता किमान आज असं वाक्य करून कुठल्याही इतर पक्षांवर काही दबाव येईल अशी महाविकास आघाडीतल्या चर्चेची परिस्थिती आजच्या क्षणी नाहीये. त्यामुळे याच्यातनं काही दबाव वगैरे होईल असं मला वाटत नाही. पण हो, आपला पक्ष कसा महत्वाचा आहे आणि आपल्या पक्षाने कसं आउट परफॉर्म केलंय हे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय किंवा हे त्यांनी मांडलंय. नक्कीच, अगदी. शीतलजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. शरद पवार यांची राष्ट्रवादी 100 जागा लढणार, सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलंय. खरं तर या वक्तव्याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न आता निर्माण होतोय. एकीकडे आपण मागच्या आठवड्याभरापासून पाहतोय महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे, बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय. जागा वाटपाचा तिढा काही केला मिळत नाही. वरिष्ठांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. रमेश चन्नीथला देखील आले होते. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडलेल्या आहेत. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. महाविकास आघाडीमध्ये अद्यापही जागा वाटपा संदर्भात काही जागेवर तिढा सुरू आहे अशी माहिती मिळाली होती आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलंय की 100 जागा आम्ही लढणार असं सुप्रिया सुळे म्हणतायत. काय आपली यावरती प्रतिक्रिया, नेमका याचा अर्थ काय? नाही, याचा अर्थ वगैरे काही काढायची गरज नाही. कुठल्याही पक्षाला वाटेल की आपण जास्तीत जास्त जागा लढाव्यात आणि त्या भूमिकेतून जर खासदार सुप्रियाताई बोलले असतील तर हरकत नाही. ठीक आहे ना, त्यांना वाटतंय की त्यांनी जास्त जागा लढाव्या, काँग्रेसलाही वाटतं, आम्हालाही वाटतं. हे वाटणं वेगळं आणि वास्तवातली परिस्थिती वेगळी आहे. परंतु तरीही निश्चितपणे काही ना काही तोडगा निघेल आणि माझ्या माहितीप्रमाणे आता जवळपास 225 ते 240 जागांवरचा तिढा सुटलेला आहे. काही निवडक जागा राहिल्या आहेत. ज्या निवडक जागांमध्ये आम्ही अजूनही दावा सोडलेला नाही. ती पुण्यातली महत्वाची जागा, हडपसरची, नगर जिल्ह्यातली पारनेरची जागा, त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातली एरोंडल पारोळ्याची जागा आणि विदर्भातल्या काही जागा, या जागांच्या संबंधाने आम्ही आजही आग्रही आहोत. नाही ताई, मात्र एकीकडे आपण पाहतोय जागा वाटपासंदर्भात ठामपणे कुठल्याही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून ठामपणे कुठला आकडा सांगितला जात नाही. मात्र सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याने काही दबाव तंत्राचं राजकारण तर सुरू नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय. नाही, कुणावर दबाव आणणार आहेत त्या, आणि तसा काही दबाव आणण्याचं काही कुणी कारण नाही किंवा त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून घेत आम्ही असं काही समजून घेण्याचं कारण नाही. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाची काळजी वाटणं फार स्वाभाविक आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे कुठल्याही पक्षाला वाटेल, कुणालाही वाटेल की माझ्या पोळीवर तूप अधिक आलं पाहिजे. मलाही वाटतं की माझ्या पक्षाच्या जागा अधिकाधिक मी लढल्या पाहिजेत. त्यामुळे वाटायला काही हरकत नाही किंवा त्यांनी बोललं तर लगेचच आपण त्याला काही कोट करायची पण काही गरज नाही असं वाटतं. नक्कीच, अगदी आपलं वक्तव्य पूर्णपणे सामंजस्यच आहे. खूप खूप धन्यवाद ताई, लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. यानंतर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जोडलेले आहेत. सचिनजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. जागा वाटप अद्यापही डिक्लेअर झालेले नाही. महाविकास आघाडीमध्ये अद्यापही काही जागेवर तिढा सुरू अशी माहिती मिळते आणि त्यातच आता सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलंय. 100 जागा आम्ही लढणार असं त्यांनी म्हटलंय. यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की आता जागा वाटपाची चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत काय वाटप होणार आहे ते सांगितलं जाईल. त्यामुळे आतली काय चर्चा चालू आहे हे तर अजून बाहेर आलेलं नाही. तोपर्यंत वाट बघायला काही हरकत नाही. नाही, अगदी. मात्र या आता सध्या ज्या प्रकारचं मागच्या 2-3 दिवसापासून आपण बैठकांचा धडाका, बैठकांचं सत्र पाहतोय, अक्षरशः काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये ज्या प्रकारचा महाविकास या जागा वाटपा संदर्भात काही तिढा आहे, वरिष्ठांना देखील यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. रमेश चन्नीथला देखील आले होते. संजय राऊत असतील, नाना पटोले असतील, यांच्या वारंवार एक वेगवेगळे वक्तव्य देखील समोर आले होते. मात्र त्याच दरम्यान आता सुप्रिया सुळे यांचं हे वक्तव्य आलं. हे टायमिंग नेमकं काय म्हणायचं? जागा वाटप असणार म्हणजे पक्षाला आपल्याला आमच्या पक्षाला मिळालं पाहिजे त्यांचा देखील वेळ लागतो. आता स्वरूपात आलेला आहे जागा
असं वाटतं म्हणजे अंतिम स्वरूपात येण्याची इच्छा आहे आमची, परंतु जास्तीत जास्त एखाद दिवसामध्ये ते होऊन जाईल. नक्कीच. सचिनजी खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.